तुमच्यावर पहिला आरोप आहे. बाई सांगा. यात्रियों कृपया ध्यान दे. अजय अतुल यांच्यावर आरोप आहे की ते आळशी आहे आणि ते वेळ पाळत नाही. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही खूप आळशी आहात. म्हणजे काय काय कारण आहे त्याचं? म्हणजे मला असं कळलंय की तुम्ही प्रोड्युसरला किंवा दिग्दर्शकाला गाणी वेळेवर देत नाही. खूप वेळ लावता गाणी पोहोचवायला. 3G नाही आहे का तुमच्याकडे? नाही, ॲक्च्युली तसं असेल तर नागराजला विचारा फॅन्ड्रीचं गाणं किती दिवसात दिलं. सर किती दिवसात दिलं? 3 दिवसात. मग 2 दिवसात का नाही दिलं? लवकरात लवकर एका मिनिटात दिलं पाहिजे होतं. खरं उत्तर देतो. खरं उत्तर असं आहे की तो वेळ जो असतो, त्या गाणं द्यायला जे लागणारा जो वेळ जो आहे तो आमचा नसतो. तो ते देव देतो त्या सिच्युएशनसाठी. कधी मोस्ट ऑफ द टाईम एका झटक्यात गाणं येतं, काही वेळेला तुम्हाला थांबून राहायला लागतं. पण ते येतं तोपर्यंत खरंच थांबून होतं. इट्स अ क्रिएटिव्ह प्रोसेस. येईपर्यंत आम्हीच जवळजवळ 4-5 गाणी डिलीट केलेली असतात त्याच्यातली. आम्ही ठेवत नाही, नको हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. आम्ही जे बेस्ट वाटतं आमचं तेच आम्ही आमच्या प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर पुढे सादर करतो. एक मिनिट, मी यांना विचारतो. उशीर होतो हे प्रोड्युसर डिरेक्टरचं म्हणणं असेल, पण गाणं आल्यानंतर कसं असतं? करेक्ट करेक्ट. मला एक कळलं नाही की जर का आमच्यासाठी सरकारी वकील दिली तर उत्तर आम्ही का द्यायचं पाहिजे? नाही सर, बाई कसं करते आहे काय? सर, कसं आहे, तुमच्या मनात काय आहे ते पण हिथं निघणं गरजेचं आहे सर. त्यात 2-3 गाणी निघाली तर तेवढंच प्रोड्युसर. असं आहे बरोबर आहे. पण गाणं म्हणजे काय ATM थोडीच आहे, लगेच टाकलं आणि पैसे करेक्ट आले. आहे. पण बरोबर सर आहे, काय त्यांनी मान्य केलंय की थोडासा का होईना आलशीपणा त्यांच्यात होता. ओके. मग सर तुमच्याकडे काय इलाज आहे काय? म्हणजे सर आळस दूर करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगला इलाज आहे. व्यायाम करायचा सर. या अरे या. व्यायाम होत नाही हो. नाही सर इथे मी आता करून तुझं- घेतो ना आता सर. व्यायाम नाही करा, तुम्ही व्यायाम करा. दोघेही या सर अजय प्लीज. सर करतात हल्ली Please, असं आम्ही ऐकलं. हे बघा हा. अरे मी विदाउट रस्सी. थँक्यू सर. हे हाताच्या नसांसाठी चांगलं असतं. झालं का फार छान. तुमचं? हे म्हणजे सोपं आहे एकदम. मी पण करू शकतोय. काय हा, राहू सांगता? द्या. हे डम्बिल्स. तुम्हाला करता येतील? हा. करा. हे अजून एक करा. अहो फारवळे बाई. प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येतो म्हणजे काय माणूस? अरे जय जज असतील त्यांच्या घरचे. ते आहेत का जिवंत बघा. सर तुम्ही आहात व्यवस्थित. चष्मा कुठं? असू दे. चला पुढे. हा, पुढे घ्या पुढे घ्या. यात्रियों कृपया ध्यान दे. विंडो सीटला बसून घेते बाई. अजय अतुल यांच्यावर पुढचा आरोप आहे की ते स्वतःच्या गाड्यांसाठी रस्ते बनवून घेतात. अजय अतुल तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही रस्ते बनवता. मुंबईला एक क्लासिक स्टुडिओ आहे जिथे शूटिंग होतं. तर त्यांना इथे बोलवलं होतं. तर तिकडचा रस्ता त्यावेळी खूप खराब होता. हा तर हे म्हणाले की आधी रस्ता बनवा. ह्यांच्या प्रयत्नाने तो रस्ता बनवला गेला आणि मग हे आले. हे आम्ही विसरलो पण होतो. नाही, याच्या मागे कोण एक कल्प्रिट मला माहिती आहे. तसं नव्हतं झालं. तेव्हा पाऊस खूप झाला होता आणि गाडी जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये तो स्टुडिओ झाला होता. त्याचा मला वाटतं खालचा फ्लोअरमध्ये पण पाणी वगैरे आलं होतं. आमचीच नाही, कोणाचीच गाडी जाऊ शकत नाही. कोणाचीच गाडी जाऊ शकत नव्हती. म्हणून मग आम्ही म्हणलं की दुसऱ्या स्टुडिओमध्ये शिफ्ट करणार, आणि दुसऱ्या स्टुडिओमध्ये होऊ पण शकत नव्हतं. म्हणून दुसऱ्या स्टुडिओचा खर्च हा जास्त होता रस्ता बनण्यापेक्षा. म्हणून आम्ही म्हणलं की मग त्याच्यासाठी रस्ता करा. त्यामुळे सगळ्यांचंच काम झालं आणि सारेगमचं शूट पार पडलं. वा वा सर वा.
वा खूप छान सर, खरंच मला हे खूप आवडलेलं आहे. तुम्ही काय हा कुठला आरोप आणला तुम्ही? हा रस्ता बनवायचा हा कुठला आरोप? त्यांचा रस्ता वापरून झाला की ते काय तिकीट टाकतात का रस्ता? लोक पण वापरतात, लोकांच्या पण गाड्या त्याच्यानं जातात. सर आय अप्रिशिएट मनापासनं तुम्हाला. मी ह्या कार्यासाठी पार्टी देते माझ्या घरी डोंबिवलीला. तुम्हाला पार्टी आहे ह्या संडेला, तुम्ही यायचं म्हणजे यायचं, बस खतम. एवढे फॅन आहात तुम्ही? नाही माझ्या घराकडे जाणार रस्ता जाम खराब आहे. तर ते काही वर्षानुवर्ष होत नाही, हे आले की होऊन जाईल. आणि सर तुम्ही दोघं बी या, दोघं पण एकत्र या, म्हणजे रस्ता दुपदरी होईल. सर 1 मिनिट, म्हणजे साधारण काय खर्च राहते किलोमीटर मागे त्याचा? म्हणजे डांबराचं वेगळं आणि ह्याचं सिमेंट. 1 मिनिट सर, 2 मिनिटं फक्त तुम्ही थांबा, 2 मिनिट. काय? ते सोसायटी सेक्रेटरीला फोन करतो. हा सेक्रेटरी ऐका ना, ते रस्ते चालवत ना आपलं, तर ते आले आता रस्ते बांधणार इकडे. हा. तर करून टाकू ना, त्यांच्याकडनं इस्टिमेट घेतो मी. हा ठीक आहे सर, जायच्या आधी फक्त द्या तेवढं इस्टिमेट. यात्रियों कृपया ध्यान दें. अजय अतुल यांच्यावर पुढचा आरोप आहे की ते स्वतःच्या गाण्यांसाठी विदेशी वादक वापरतात. मला असं म्हणायचं की तुम्ही स्वदेशी वादकांना का नाही घेतलं? म्हणजे सैराटचं म्युझिक करायला तुम्ही हॉलिवूडला गेलात आणि तिकडचे वादक घेतले. नाही, याच्या मागचं कारण असं आहे, आम्ही आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमचा प्रयत्न हाच आहे की आपले इंडियामध्ये जेवढे म्युझिशियन्स आहेत त्या सगळ्यांबरोबर आमचं काम करून झालं. आम्ही चेन्नईच्या आर्टिस्टबरोबर काम केलं आहे, आम्ही आपल्या बॉलिवूडमधल्या लोकांबरोबर काम केलं आहे, नॉर्मली नेहमी तसंच करतो. पण हा जो ऑर्केस्ट्रा आहे हॉलिवूडचा, तो जगात ते नंबर 1 आहेत आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं एक्सपिरियन्स आहे किंवा ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे लहानपणापासून त्याचं शिक्षण आहे, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा कोर्स आहेत आणि तिकडे जे म्युझिशियन जेव्हा जे इन्स्ट्रुमेंट तिकडे लिलया वाजवले जातात ते आपल्याकडे वाजवण्याचं खरंच थोडा नाही म्हणला तरी प्रॉब्लेम आहे. आणि आपण जे बेस्ट आहेत त्यांच्याकडनं एकदा बघून आल्यानंतर मग आम्हालाही आता कळेल की इंडियामध्ये आपल्याकडे भारतामध्ये काय काय गोष्टी कमी आहेत त्या आम्ही करण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. वा. यावर हरोळेबाई तुमचं काय ऑब्जेक्शन? फरोळबाई. रडू नका. काय झालं? खूप वाईट वाटलं मला. हा? सर मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते, पण मला खरंच खूप वाईट वाटलंय सर. अरे आमच्या इथे वादक आहेत, हे बघा, ओळखता यांना? निलेश परब ओळखता यांना? काय करतील हे तुम्ही जर परदेशात वाजवलं तुम्ही तर? हं? हे बघा, सत्तू सत्य ओळखता यांना? कीबोर्ड वाजवतात. हो. वाजवतात ना. हे काय करतील इकडे बसून, हे परदेशात गेले तर? हं? हे बघा अर्चित सर तबला वाजवतात. काय करायचं यांनी? हं? हे बघा प्रसाद ओक सर अरे हे काय? प्रसाद कशाला? बासरी वाजवतात. ते अमरो हे हा ते सर नाव काय पण असू देत सर, पण मला खूप वाईट वाटलं सर, खरंच सांगते. बरोबर. आणि सर माझा तरी विचार करायचा. तुमचं काय? तुम्ही काय वाजवता? स्किट. मी मराठी, झी मराठी.